नमस्कार मित्रांनो, रुक्मिणी रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंडा करी रेसिपी. चला तर मग सुरू करूया. गॅसवरती कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि एक उभा कट करून घेतलेला कांदा टाकू. कांदा हलकासा फ्राय झाला की त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ. बारीक कट केलेलं टमाटर, मीठ आणि लाल तिखट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि मंद आचेवरती याला 5 मिनिटं झाकून ठेवू. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. अद्रक आणि कोथिंबीर टाकू आणि वाटून घेऊ. 4 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत. त्याला कट देऊन घेऊ. त्यावरती हळद आणि लाल तिखट टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकू आणि अंडे फ्राय करून घेऊ. त्याच कढईमध्ये परत तेल टाकून घेऊ. शहाजिरा, बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकू आणि व्यवस्थित याला हलवून घेऊ. एक चमचा धने पावडर, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकू आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. एक ग्लास गरम पाणी टाकू. याला मिक्स करून घेऊ. अंडे टाकून घेऊ. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि 1-2 मिनिट याला शिजवून घेऊ. यावरती कोथिंबीर टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाली आपली अंडा करी तयार. एका बाउलमध्ये काढून घेऊ. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.